धुमाकूळीमध्ये आपण अनेक वेळा भेटलोय आणि अनेक प्रश्नांची मांडणी वेगळ्या व्यासपीठावरून करत आहे आणि केलेली आपण मोठी लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. मागच्या 8 वर्षात सत्ता झालेल्या भारतीय जनता पक्षाकडून सांगली मिरज कोथरूड महापालिकेला काही मिळालं नाही आणि आज मात्र अनेक आश्वासनं त्यांच्या जाहीरनाम्यात आम्ही पाहायला लागलेलो आहे. आज सेफ सिटी म्हणून एक त्यांचा मुद्दा आहे. वर्ष सुरू होऊन 8 दिवस 12 दिवस झाले आणि 3 खून झाले. मागच्या वर्षभरात 60-65 खून झाले आणि हे आता सेफ सिटीचं आश्वासन देत आहेत. 8 वर्ष कोणीच थांबवलेलं नव्हतं. या ठिकाणी कौलापूर विमानतळ लॉजिस्टिक हब देत आहेत. प्रत्येक निवडणुकीला अशी घोषणा केली जाते, पण जागा उपलब्ध आहे काय याच्याविषयी मुळात महत्त्वाच्या प्रश्नावर कोणी लक्ष देत नाही. सांगलीत IT पार्क उभा करणार महाराष्ट्रातल्या प्रत्येक त्यामुळं नक्की महाराष्ट्रात किती IT पार्क करणार त्याची पोटेन्शियल आहे का? सांगलीत IT पार्क उभा करणार ही एक घोषणा IT इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी चांगली आहे, पण नमामि कृष्ण योजना जाहीर केलेली आहे, पण शेरी नाल्याचा प्रश्न 8 वर्षात त्यांना सोडवता आला नाही. त्याचबरोबर महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करणार. मग 8 वर्ष काय केलं? पूर नियंत्रणासाठी MRDP प्रकल्प राबवणार. 591 कोटी रुपयाचा मंजूर आहे. तो बांधीव नाल्यांसाठी निधी आहे, पुराचं डायव्हर्शन करण्यासाठी नाही आहे. शहरातल्या नाल्यांची आवश्यकता होती त्यासाठी तो निधी आहे. त्याचबरोबर असे अनेक प्रश्न आहेत की ज्यामध्ये आज आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या जाहीरनाम्यात लक्ष घातलं तर त्याचे बरीच कामं आम्ही चालू केलेली आहेत. बऱ्याच गोष्टी आम्ही चालू केलेल्या त्यांनी पूर्ण करू वगैरे अशी आश्वासनं दिलेली आहेत. मध्यवर्ती निदान केंद्र आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलचा उल्लेख करतात. ते आमचं सरकारचं जे आम्ही चालू केलेलं आहे, आता पूर्ण होत आहे ते. मध्यवर्ती निदान केंद्र आम्हीच चालू केले. या शहरात सर्वांना मोफत रक्त तपासणी करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आम्ही केलेल्याच आहेत. आता इथून पुढं आम्हाला या शहरात ज्या नव्या गोष्टी करायच्या आहेत त्याचा जाहीरनामा आम्ही निवडणुकीचे जे CEO आहेत तिथले प्रमुख ते निर्णय अधिकारी यांनी सांगितले हा पेड न्यूज आहे. वर्तमानपत्राने मागच्या 2 वर्ष खून झाले, मारामाऱ्या झाल्या, दरोडे पडले, या सगळ्या पेड न्यूज आहेत असा आरोप तुमच्यावर केला आहे. हे तुम्हाला सगळ्यांना तुमच्या जागृती व्हावी म्हणून परवाही बोललो. आताही मी तुम्हाला सांगतो की हा वर्तमानपत्राचा सरासरी निषेध आहे आणि त्यामुळं या शहराचा पंचनामा करण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तिकेतून केलेला होता. दुर्दैवाने आम्हाला ते प्रकाशित करण्यापासून रोखण्यात आलं. आज आपल्या सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की या शहरातली नशेखोरी जी चालू आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही शहरातल्या जनतेला आश्वासन देतो की आमचं सरकार या शहरात आल्यानंतर या शहरातल्या कोपऱ्यात बंद पडलेले यांचे CCTV कॅमेरे, वीज CCTV कॅमेरे लावायला पालकमंत्री असताना सुरुवात केली. ते CCTV कॅमेरे बंद आहेत ते दुरुस्त करू, पण उरलेलं सगळं क्षेत्र हे CCTVच्या निगराणीखाली आणू आणि या शहरातील नशेबाज, नशेखोर आणि नशेच्या गोळ्या पुरवणाऱ्या सगळे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे काम आम्ही पहिल्या 6 महिन्यात करू आणि त्याच्यासाठी लोकांच्या जागृती करू आणि लोक चळवळ म्हणून आम्ही ते काम करू. खरं म्हणजे 4 वर्षात कचरा गाडी वेळेवर येत नाही, मोकळ्या जागेवर कचरा पडलेला असतो, रोगराई होते. या सगळ्या गोष्टी या आम्ही याच्यातून मार्ग काढण्यासाठी जनतेला आश्वस्त करतो की येणाऱ्या पुढच्या वर्षभरात या सगळ्या शहराच्या सिस्टीम्स पुन्हा पूर्वपदावर आणि अतिशय आधुनिक पद्धतीने करू. या शहरातल्या नागरिकांना एक विश्वास देऊ की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि आमचे या शहरातले सगळे नगरसेवक, विशाल पाटील खासदार आहेत, विश्वजित कदम आहेत, मी आहे, आम्ही पूर्ण हातात हात घालून या शहराचा विकास करू आणि कोणत्याही परिस्थितीत या शहरातल्या सुधारणा
या अतिशय शीघ्रगतीने करू. हे शहर मागच्या 8 वर्षात ज्यांच्या हातात देण्यात आलं ते शहर मागे राहिले अशी आमची धारणा आहे. आणि त्यामुळं या शहरातल्या सगळ्या गोष्टी आता नवीन सुसज्ज इमारत महानगरपालिकेची आम्ही पालकमंत्री असतानाच कलेक्टर ऑफिसच्या अलीकडच्या बाजूला जागाची कृषी खात्याकडची जागा जमीन घेऊन केलेली आहे, तिथं प्लॅनिंग केलेलं आहे. त्यामुळे तेही काम आम्ही पूर्ण करू. आणि या शहरातले उर्वरित जे ड्रेनेजच्या योजना आहे म्हणजे विशेषतः कुपवाडमधले जे काही अजून निधी लागणार आहे तेही काम पूर्ण करण्याचं काम करू. या शहराला आधुनिक करण्याचं काम करत असताना या शहरातल्या नागरिकांना एक आपलं हे शहर महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तम शहर आहे. सांगली मोदी साहेबांनी सांगितलेलं की सांगली करू चांगली, तर सांगली चांगलीच करायचा प्रयत्न आम्ही सगळे करू. आज आपण बघितलं असेल निवडणुका कोणत्या स्तरावर गेलेल्या आहेत आणि या परिस्थितीला तोंड देताना नागरिकांना, सांगलीच्या, बिजलीच्या, कुपवाडच्या नागरिकांना माझी विनंती आहे की सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना 8 वर्षात जे करता आलेलं नाही, आम्ही सत्ता नसली तरी या शहरातल्या जनतेला विश्वासात घेऊन या शहरात अनेक सुधारणा करू. आणि त्यासाठी सांगली, मिरज, कुपवाडच्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांच्या आघाडीला मतदान करावं एवढी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. चंद्रकांत पाटील सांगितलेलं आहे कारण की गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे सत्ता होती, पण त्या सत्ता होत असताना ही योजना का पूर्ण केलेल्या आहेत. आता ज्यावेळी आमची सत्ता आली त्याला मी भरघोस निधी दिला आणि त्या योजना बऱ्याच पूर्ण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ त्यांनी बऱ्याच रस्त्याची कामं सांगितली काल. या शहरातलं आयुर्वेद पुलाच्या बाजूचा पूल मी बांधलेला आहे. या शहरात 100 खाटाचं कोरोनाच्या नंतर स्त्रियांसाठी हॉस्पिटल मी मजलेला आणलेलं ते यांनी रद्द केलेलं आहे. या शहरामध्ये चांगले बगीचे आमच्याच काळात झालेले आहे. या शहरामध्ये मोफत रक्त तपासणी आम्हीच व्यवस्था केलेली आहे. या तुम्ही म्हणाल ते आम्हीच केलेलं आहे. पुण्यश्लोक गहिलारी होळकरांचं 8 नंबर वॉर्डातलं स्मारक आम्हीच केलेलं आहे. आणि परवा जो पुण्यश्लोक गहिलारी होळकरांचा पुतळा उभा करण्यात आला त्याची सुरुवात देखील आम्हीच केलेली आहे. तुम्ही आमचं सरकार पाडलं म्हणून पुढच्या 2 वर्षात तुम्हाला काही ठिकाणी जाऊन आमच्या कामाची उद्घाटन करता येईल. त्याच्या पलीकडे काही नाही. काय कॉन्ट्रीब्युशन त्यांनी केलंय त्यांचा एक प्रकल्प सांगा की या शहरासाठी त्यांनी काय केलं. पालकांचा आरोप असायचे की एकमेकांची तुमचं बोलत होते, एकमेकांचे आरोप करत होते, एकमेकांचे मतभेद होते, तरी सुद्धा आमच्या पराभवासाठी एकत्र आले सगळे. नाही, भाजपचा पराभव करणं हा आमचा उद्देशच नाहीये. एक गैरसमजात आहे. आम्हाला या शहराचा विकास करायचा. हे शहरामध्ये भाजपच्या हातात सरकार शहर होतं त्यावेळी हे शहर सुधारण्यासाठी त्यांना संधी दिलेली होती. 8 वर्ष, 5 वर्ष नाही 8 वर्ष. त्या 8 वर्षात त्यांनी सुधारणा केली नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जुने मित्र आहोत. नव्याने एकत्रित आलेलो नाही. आमची प्रत्येक निवडणुकीत जिल्हा परिषद असो, महापालिका असो, नगरपालिका असो सगळीकडे आम्ही आघाड्या केलेल्या आहेत. आणि त्यामुळं आमची आघाडी ही नॅचरल आघाडी आहे. आणि आम्ही या शहराच्या सुधारणेसाठी पुन्हा पुन्हा एकत्रित येतोय. मागच्या वेळी आम्ही एकत्रित निवडणूक लढवली, यावेळी देखील आम्ही निवडणूक एकत्रित लढवतो. आणि त्यावर महायुतीचे नेते आणि आमदार आणि कार्यकर्ते एकमेकांवर कोणसून घेतात त्याचं काय महाराष्ट्रात आपण पाहतो. आघाडी आमची मेजॉरिटी पर्यंत पोहोचेल. भारतीय जनता पक्षाच्या संख्या ही 30 पेक्षा जास्त जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. ठिकाणी तुम्ही सोयीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही काही ठिकाणी काय करताय कशाला प्रत्येकाला आत यायचं, कशाला आत यायचं. क्रॉस वोटिंग होईल त्याचा परिणाम काय होईल, काय तुमच्या म्हणून क्रॉस वोटिंग होणार नाही. सांगली, मिरज, कुपवाडची जनता फार हुशार आहे. त्यांना कुठे काय करायचं हे नक्की माहिती आहे. आणि आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत. ते भारतीय जनता पक्षाला या 8 वर्षाची या शहरात संधी मिळालेली
त्यांनी या शहराच्या जनतेची सेवा व्यवस्थित केली नाही ते त्यामुळे त्यांना बाजूला करून आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करण्यासाठी जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्रित आलो. नाही पण सर आपली संख्या कमी आहे उद्या कुणाबरोबर आपण युती करणार किंवा सत्तेत येण्यासाठी कुणाबरोबर आपण पहिलं म्हणजे आम्हाला कुणाशी युती करण्याची आवश्यकता वाटणार नाही असा आम्हाला पहिला विश्वास आहे. आणि आवश्यकता वाटली तर निवडणुकीच्या निर्णयानंतर आम्हाला काही लोक काही अपक्ष निवडून येतील काही, पण आमचा एकंदर अंदाज असा आहे की आमचे 42 ते 43 उमेदवार निवडून येतील. निवडणूक आयोगानं एक निर्णय घेतला की मुदत संपल्यानंतर देखील उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार, फक्त पत्रक वाटता येणार नाही पक्षाचं. हा कुठेही वादग्रस्त घरोघरी जाऊन प्रचार मुदत संपली तरी प्रचार करता येणार, फक्त पत्रक वाटता येणार. वाटायचं पत्रक डायरेक्ट वाटायचे नाही 5 वाजल्यानंतर आणि काही शिल्लक राहिलं असेल तर वाटायला परवानगी असं त्याचा अर्थ होतो. हे निवडणूक आयोग असा निर्णय घेऊ शकते याचाच मला आश्चर्य आहे. कारण मिरजेमध्ये सुद्धा काल पाहिलं असेल की आपल्या उमेदवारांची इथं वादावादी झालेली आहे आणि उघडपणे पैसे वाटप अनेक करण्याचा आरोप ठिकाणी झाला. उघडपणाने पैसे वाटप चालू आहे, दिवसा डोळ्या पैसे वाटप चालू आहे, लाईन लावून माणसं पैसे घ्यायला उभे आहेत आणि सर्रासपणाने पैसे वाटप चालू आहे. मी महाराष्ट्रातल्या आणि खास करून सांगली मिरज कुपवाडच्या जनतेला ही विनंती करेन की ज्यांच्याकडं ठेवायला जागा नाही ते जर वाटत असतील, काही करत असतील, काही जास्त काही गुणांचं करत असतील तर त्याला आम्ही विरोध करत नाही. कारण दिवसा डोळ्या विरोध याला कोणी करायचा? निवडणूक आयोगाने करायचा, पोलिसांनी करायचा, महसूल यंत्रणेने करायचा. त्यांच्याकडे तक्रार केली तर ते सगळं संपल्यानंतर तिथं पोचतात. असं साठे लोटे यांचं सत्तारूढ पक्षाचं आणि त्यांचं आहे. आणि म्हणून हा दिवसा डोळ्या निवडणुकीतला भ्रष्टाचार लोक पाहतायत, अनुभवत आहेत. सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार त्याच्यावर वारंवार वापर होतो, तर लोकशाहीची फटका आहे असं वाटत नाही. नक्कीच फटका आहे आणि या फटकेच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्रित झालो पाहिजे. भाजपच्या वतीने जर असं म्हणत असेल की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आणि महापालिकेत ट्रिपल इंजिन आम्ही देऊ शकतो. जर विरोधी पार्टी सरकार निधी देणार नाही त्यामुळे ट्रिपल इंजिन म्हणून आम्हाला निवडून द्यावं, विरोधकांनी निवडून तुम्ही काय करणार असा त्याचा अभिप्राय दिलं ना त्यांना निवडूनच 8 वर्षात काय दिवे लागले हे बघितलं. त्यामुळे हे जे इथलं तिसरं इंजिन त्यांना जोडलं गेलंय हे तिसरं इंजिन चाललं नाही, ते फेल झालं. हे आता सांगली मिरज कुपवाडची जनता सिद्ध करेल उद्याच्या मतदानात. पालकमंत्री वारंवार सांगतात की आमचे 55 उमेदवार निवडून येतील. गेल्या वेळी भविष्यवाणी सांगितली त्यांनी ती खरी ठरली. मग यावेळी काय वाटतं? नाही, असं आहे की ते भविष्यवाणी करतात. या निवडणुकीच्या नंतर ज्योतिष सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात येईल असा मला विश्वास आहे. आणि त्यामुळं पालकमंत्री सांगतायत 55 जागा म्हणल्यावर लोकही विश्वास ठेवतात. पण आम्ही ग्रासरूटला जाऊन काम केलेलं आहे आणि 30पेक्षा जास्त त्यांची येणार नाही असं मला वाटतं. सर आता ते तुम्ही म्हणता की ते खोटे आश्वासन आहे. आज गावागाव डिजिटल लागले की आम्ही 547 GR काढू, 547 GR काढला. कोल्हापूर विमानतळासाठी हे केलेलं आहे, जे वाहनासाठी ही योजना केलेली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी केले आणि त्यासाठी आम्ही हे करणार आहे, महापुरासाठी हे करणार आहे, 3 कोटी पाणी वळवायसाठी पैसे केले. ह्या सगळ्या आश्वासन आहे त्याबद्दल काहीच विरोधक बोललेले नाही. त्यापुढे सगळीकडे बोलले म्हणजे सभेला आला तर लक्षात आलं मी हे सांगतोय आणि पोस्टर लावलेलं आहे. मी सांगलीची वाट लावली, आता गाठ आहे सांगलीची बघितली नाही. तर मी सांगलीला फसवले, सांगली मिरज कुपवाडला. तुम्ही 500 कोटी दिले, 500 देणार आहे. 8 वर्ष कोणी हात धरले. 8 वर्ष मुंबईत एवढे पैसे गेले, ठाण्यात गेले, अन्य ठिकाणी पैसे खर्च झाले. सांगली महापालिकेत 2-2 तुमचे आमदार असताना देखील सांगलीला अशा गोष्टी येऊ शकल्या नाही याचं आम्हाला दुःख वाटतं. म्हणून यावेळी जनतेला मी आवाहन करतो की भाजपला नाकारा,
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या. भाजपच्या दोन्ही आमदारांचा फोटो त्यांच्या कुठल्याच पोस्टरवर नाही फक्त पालकमंत्री आणि मुख्यमंत्री त्याचा काय अर्थ आहे? कारण इथल्या स्थानिक नेतृत्वाला कमी लेखण्याची प्रथा भारतीय जनता पक्षाची असावी आणि इथल्या स्थानिक आमदारांना या महापालिकेच्या निवडणुकीत फारसा रस नसावा, त्यांचा फारसा इंटरेस्ट नसावा अशी करायची शक्यता आहे. पूर नियंत्रणाचा विषय तुम्ही म्हणला फक्त बांधीव ड्रेनेज पुरता आणि गटारी पुरत आहे तर नेमका त्याला पूर नियंत्रण होणार नाही जो मुख्यमंत्र्यांनी घोषणा पूर नियंत्रण करायचं असेल तर आता त्यांनी घोषणा केली 595 कोटी 91 कोटी पाणी डायव्हर्ट त्या प्रोजेक्टला 20,000 कोटी लागणार आहे. पाणी डायव्हर्जन पाणी इकडून मराठवाड्याला न्यायचं. त्यामुळं त्याच्यासाठी 500 कोटी रुपये आता नुसती घोषणा आहे सांगली महापालिकेतल्या निवडणुकीत बजेटमध्ये आल्याशिवाय हे खरं नाही. पण शामरावनगरच्या त्या विषयावर पूर खरोखरच नियंत्रित होणार का काय? बांधीव गटारी 591 कोटीची अंतर्गत केंद्र टाकलं. गटार पाणी शहरात आत येऊ नये याच्यासाठी शहराच्या पूर नियंत्रण भिंती बांधणं पाणी आत न येणं याच्यासाठी काहीतरी प्रावधान केलं असतं तुम्ही समजू शकतो. शहरात आलेलं पाणी कुठल्या गटारानं बाहेर काढायचं हा विषय महापालिकेचा आहे तो आम्ही हाताळू त्यात काय अडचण नाही. आक्रमक सगळ्यांची